नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत नागपूर स्पेशल कोथिंबिरीचे वडे तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे। ही खायला एकदम टेस्टी वाटते। एकदा करून बघा, पुन्हा पुन्हा कराल। आमच्या घरी आठवड्यातनं दोनदा तरी बनते। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी लागेल कोथिंबीर। मी अर्धा किलो कोथिंबीर साफ करून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून वगैरे। तर त्याच्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या, बारीक कांदा कापून घेतला आणि तांदळाचा पीठ घातला। तांदळाचा पिठाचा प्रमाण जास्त पाहिजे। 1 वाटी मी तांदळाचा पीठ घेतला आणि 2-3 चमचे मी बेसन घेतला। त्याच्यामध्ये 1 चमच जिरे, हळद आणि आता याला पाणी घालून आपण मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये मी मीठ घातलेली नाही आहे, तर आपण ते नंतर घालूया। बघा, मी पीठ कमी केलेला होता, तर थोडंसं पीठ मी घातलेलं आहे। तांदळाचं पण पीठ घातला आणि बेसन पण 1 चमच घेतलेला होता। आता पाण्याच्या हाताने थोडंसं पीठ मळून घेऊ। याची बाइंडिंग छान जमल्या पाहिजे। जास्त पीठ घालायचं नाही आहे, बाइंडिंग झाल्या पाहिजे। तात्पुरताच आपल्याला याच्यामध्ये पीठ घालायचं आहे। तर मग मी मागून चवीनुसार मीठ घातला। आधी मीठ घालू नका, मागूनच मीठ घाला, त्याच्यानं आपल्याला मीठ किती प्रमाणात घालायचं आहे ते समजते। तर मी हे पूर्ण मिश्रण एकजीव करून घेते। बघा, व्यवस्थित झालेलं आहे। आपल्याला बाइंडिंग पण व्यवस्थित झालेली आहे। तर चला तळूया आपण वडे। कमी मसाल्यामध्ये एवढी टेस्टी वडे वाटतात। हे एकदा करून बघाल तर पुन्हा पुन्हा कराल, याची गॅरंटी देते। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मी आता हे सर्व वडे तळून तुम्हाला दाखवते। आपल्याला मंद आचेवर हे पूर्ण वडे तळून घ्यायचे आहेत। जास्त गरम करायचं नाही, नाहीतर वरची कोटिंग पूर्ण जळून जाईल ना, आतमध्ये शिजणार नाही। तर आपल्याला मीडियम ते लो मध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचे आहेत। बघा, एकदम क्रंची आणि क्रिस्पी झालेले आहेत। गरमागरम तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता, चटणीसोबत सर्व करू शकता। खायला एकदम टेस्टी बनतात हे। एकदा तरी करून बघा। झालेले आहे तळून, मी काढून घेते आता। तुम्हाला मी सर्व करून दाखवते। थँक यू फॉर वॉचिंग।